नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला ऋषिकेश हा पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबांच्या घरी जाताना पाहायला मिळतो। त्याचबरोबर आता घर हे तर त्याच्या ताब्यात आहे हे कळतंच, पण सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनीसुद्धा त्याच्याच नावावरती आहे या गोष्टीचा सुद्धा आता उलगडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर आता बाजार समितीची निवडणूक जिंकून ऋषिकेश हा निवडून येतो। त्यानंतर आता हे सगळं घडताना नक्की ऐश्वर्या आणि तिचे वडील म्हणजेच बीके पाटील हे दोघं काय करणार हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहतो की आत्ता इकडे पहिलं तर ऋषिकेश हा पुन्हा एकदा रणदिवे फॅमिलीच्या घरी जायला तयार नसतो, पण मग आता सगळ्यांनी समजून सांगितल्याच्या नंतर, फॅमिलीचं महत्त्व पटवून दिल्याच्या नंतर ऋषिकेश हा घरी यायला तयार झालेला असतो आणि त्यानंतर घरी आल्यावर आता सगळी फॅमिली भरपूर जास्त खुश असते। आता इकडे बीके पाटील आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे दोघंही अजिबात खुश नसतात, त्यांना ही गोष्ट अजिबात पटलेली नसते। त्यानंतर आता बाजार समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या असतात, त्यामुळे बीके पाटलांनी जोरदार तयारी सुरू केलेली असते। सर्वीकडे मिरवणूक, सगळीकडे बॅनर, पोस्टर, हँडबिल वगैरे ते देत असतात, त्यांचा प्रचार जोरदार करत असतात। तर आता इकडे ऋषिकेशला सुद्धा गावातली लोक दादा तुम्ही सुद्धा पुन्हा उभे राहा असं सांगत असतात, पण ऋषिकेश यावेळेस बाजार समितीच्या निवडणुकीला उभं राहण्यासाठी नकार देतो, कारण त्याला बुडालेली जी कंपनी असते ती सुद्धा वरती आणायची असते। त्याचबरोबर घरातल्या ज्या गोष्टी आहेत तिकडे सुद्धा थोडंफार लक्ष द्यायचं असतं, पण आता लोक त्याला जबरदस्ती करत असतात, पण त्याची इच्छा नसते। मग आता जानकी सुद्धा ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, मला वाटतं तुम्ही या निवडणुकीला उभं राहायला हवं। आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझं ओपिनियन विचारलंय, म्हणून मी आज स्वतःहून तुम्हाला सांगते की प्लीज तुम्ही या निवडणुकीसाठी उभे राहा। आता ऋषिकेशची इच्छा नसते, पण गावकरी त्याचबरोबर जानकी आणि नानासाहेब सगळेजण मिळून त्याला जबरदस्ती इलेक्शनला उभं राहायला लावतात। आता ऋषिकेशचा नाईलाज होतो आणि तो निवडणुकीला उभा राहायला तयार होतो। त्याच्यापेक्षा जास्त गावातली लोकच त्याचा प्रचार करायला सुरुवात करतात। तो सांगायच्या आधीच मिरवणुकीची सगळी तयारी, पोस्टर, बॅनर, हँडबिल सगळं छापलं जातं आणि सगळी तयारीसुद्धा होऊन जाते। आता निवडणुका जवळ येत असतात, दोघांचाही अगदी जोरदार प्रचार सुरू असतो, दोघांचाही प्रचार होत असतो। आता जिंकणार कोण याच्याकडे तर लक्ष सगळ्यांचंच असतं। बीके पाटलांनी ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी ही निवडणूक मीच जिंकणार आणि जिंकायलाच हवी। आता काही झालं तरी मी ऋषिकेश रणदिवेला जिंकू देणार नाही। तर आता बीके पाटलांनी तर हे ठरवलं आहे, पण दुसरीकडे ऋषिकेशनं सुद्धा ठरवलं आहे की बीके पाटलांना काय करायचं आहे ते करू देत, पण ही निवडणूक मला जिंकायची आहे। यावेळेस बाजार समितीत आपलंच पॅनल आलं पाहिजे। आता इकडे दोघांचे सुद्धा निश्चय ठाम आहेत की आपणच जिंकायला हवं, त्यामुळे आता दोघांचाही अगदी जोरात प्रचार सुरू आहे, पण जिंकणार कोण याच्याकडे लक्ष मात्र सगळ्यांचं आहे। तर आता इथे बीके पाटलांनी ऋषिकेशला हरवण्याचं चांगलं मस्त प्लॅनिंग बनवलेलं असतं, तर दुसरीकडे आता जानकी ही रोज देवाकडे प्रार्थना करत असते की माझा नवरा हा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि त्याला यश मिळू दे, तो ह्या निवडणुकीत सुद्धा जिंकू देत आणि त्याला जे चांगलं काम करायचं आहे ते त्याला करता येऊ देत। सगळं अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू असतं। सुमित्रासुद्धा आता खूप खुश असते, कारण तिचा संपूर्ण परिवार पुन्हा एकदा एकत्र आलेला असतो। तिची तिन्ही मुलं, तिच्या सुना, त्याचबरोबर तिची आई, तिचा नवरा सगळंच व्यवस्थित असतं। हळूहळू आता नानांच्या तब्येतीत सुद्धा सुधार होत चाललेला असतो, पण अजूनही ऋषिकेश हा सुमित्राबरोबर बोलत नसतो। आता मात्र जानकीला टेन्शन आलेलं असतं आणि आज बाजार समिती निवडणुकीचा निकाल असतो। आता मात्र सुमित्रा ही तिला सांगत असते, काळजी करू नकोस जानकी, माझा मुलगा नक्की निवडून येईल। आजपर्यंत कोणी त्याला हरवू शकलं नाही, कुठल्याच गोष्टीत नाही, आणि त्याशिवाय त्याने कधीच कोणाचा वाईट विचार केलेला नाही, वाईट चिंतलेलं नाही, त्यामुळे त्याचं काहीच वाईट होणार नाही आणि यावेळेस सुद्धा तो निवडून येणार। तर दुसरीकडे आता बाजार समितीच्या ऑफिसमध्ये ऋषिकेश त्याचबरोबर त्याच्या पॅनलची सगळी माणसं पोहोचलेले असतात। आता समोरून बीके पाटील सुद्धा येतात आणि त्यांच्या पॅनलची माणसं सुद्धा येतात।
आता एकमेकांना ठसन द्यायचं काम सुरू होतं लोकांचं. त्याबरोबर ऋषिकेश सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी थांबा, अगोदर आपण ऑफिसमध्ये जाऊ आणि तिथे पहिला निकाल लागू द्या. त्याच्यानंतर आता लगेचच बी.के. पाटील, ऋषिकेश दोघंसुद्धा येऊन बाजार समितीच्या ऑफिसमध्ये बसतात आणि थोड्याच वेळात निकाल जाहीर होतो आणि निकाल हा ऋषिकेशच्या बाजूने लागतो. त्याचं पॅनल हे निवडून आलेलं असतं आणि तो निवडणूक जिंकलेला असतो. त्याबरोबर आता ऋषिकेश बाहेर येतो आणि ऑफिसच्या बाहेर अगदी गलका व्हायला लागतो. सगळीजण त्याच्या नावाने जयघोष करत असतात. आम्हाला माहीत होतं दादा तुम्ही जिंकणार वगैरे भरपूर लोक बोलत असतात. त्यानंतर ऋषिकेश हा त्यांना सांगतो की थांबा थांबा, आता आपण इथे गोंधळ करायला नको. बाजार समितीच्या ऑफिस बाहेर हा असा गलका केलेला चांगला नाही. आपण इथून बाहेर पडू आणि त्याच्यानंतर आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण बोलू. तुम्ही मला निवडून दिलत यामुळे तुमचे सगळ्यात आधी मनापासून आभार. आता आपण पुढे जे काही बोलायचं आहे ते बाहेर जाऊन बोलू. पण आता लोक काही त्याचं ऐकत नाही. गेटच्या बाहेर जाईपर्यंत ऋषिकेशचा विजय असो वगैरे अशा घोषणा लोक देत असतात. जोरजोरात घोषणाबाजी सुरू असते. बी.के. पाटील हे सगळं बघत असतात आणि त्यांना या गोष्टीमुळे आणखीन जास्त राग येत असतो, त्यांचा संताप होत असतो. एवढं सगळं करूनसुद्धा मी निवडणूक कशी काय हरलो हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. एवढी जंगी तयारी केलेली असतानासुद्धा बी.के. पाटील हरलेले असतात आणि या गोष्टीमुळे त्यांचा प्रचंड संताप झालेला असतो. ते आता तोडफोड वस्तूंची करायला लागतात, त्यांच्याच माणसांवरती आरडाओरडा करायला लागतात. तर दुसरीकडे आता ऋषिकेश हा सगळ्यांना सांगत असतो की निवडून तर आता तुम्ही मला आणलंय, त्यामुळे तुमचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तो मी तुटू देणार नाही. मी बाजार समितीमध्ये माझे भाव ठेवलेले आहेत आणि त्या भावांनुसारच मी पुढे काम करेन आणि त्याच व्यवस्थित भावांवरती तुम्हाला सुद्धा जे दर हवेत ते मिळतील, तुम्ही फायद्यात पडाल याकडे मी नेहमी लक्ष देईन. त्यानंतर आता हे सगळं ऐकल्यावर गावकऱ्यांच्या जीवाला सुद्धा समाधान आलेलं असतं. कारण बी.के. पाटील जेव्हा जेव्हा निवडून येतात त्यावेळेस ते शेतकऱ्यांकडून अगदी कमी दराने, बाजारभावापेक्षा कमी माल विकत घेतात आणि त्याच्या दुप्पट किमतीने ते बाहेर विकून देतात आणि त्यामुळे शेतकरी हा कायमच तोट्यात राहतो आणि बी.के. पाटील हे कायम नफ्यात राहत असतात. पण ऋषिकेशने असं कधीच केलेलं नसतं. तो जितका नफ्यात येत जातो तितकाच तो शेतकऱ्यांना सुद्धा नफ्यात आणत असतो. आता ऋषिकेशला सगळे लोक घरी सोडायला आलेली असतात. मग जानकी ही दारात ऋषिकेशची वाट बघायला उभीच राहिलेली असते. आता ऋषिकेश आल्याबरोबर जानकी ही खूप जास्त खुश होते आणि मग ती त्याला औक्षण वगैरे करून छान घरात घेत असते. आता मात्र यावेळेस ऋषिकेश सुद्धा खुश असतो, आनंदी असतो. त्यानंतर आता लोक ही म्हणायला लागतात की चला आता आपण इकडनं मागे फिरू, उद्या आपल्याला भेटायचं आहेच आणि उद्यापासून आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र काम करायचं आहेस. त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश मला माझं गट फिलिंग सांगत होतं की ही निवडणूक नक्की तुम्ही जिंकाल, कारण तुम्ही कधी हारत नाही हे मला माहिती आहे. पण एका वेळेस मात्र मला मनात अशी शंका येत होती की नक्की हे सगळं व्यवस्थित होईल ना, तुम्ही निवडणूक जिंकू शकाल ना, कारण तुम्हाला तर माहीत आहेच ऐश्वर्याचे वडील कसे आहेत ते. बी.के. पाटील काका काही करू शकतात. त्यावर ऋषिकेश सांगत असतो की त्यांनी काहीही केलं जानकी तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली माझी बायको आहे. एवढी मला चांगली साथ देणारी एवढी सगळी माणसं आहेत, मग मी कसा काय हरलो असतो, का उगाच टेन्शन घेतलंस. त्यानंतर आता सगळे घरात आलेले असतात. आता कंपनीसुद्धा ऋषिकेशच्या हातात आलेली असते, घरसुद्धा त्याच्या नावावर असतं. हे आता सगळं सगळ्यांना समजलेलं असतं. त्यामुळे आता कंपनीसुद्धा ऋषिकेशने स्वतः चालवायला हातात घेतलेली असते, कारण तीसुद्धा त्याच्याच नावावर असते. मग आता सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी इतकी रसातळाला सारंगण्याने ऐश्वर्याने निघून ठेवलेली असते की अगदी अक्षरशः कामगारसुद्धा नोकऱ्या सोडून गेलेले असतात. पण मग जसा ऋषिकेश कंपनीवर परत येतो तसं एक एक कामगारसुद्धा परत यायला लागतो. ऋषिकेश हा कामगारांना विश्वासात घेऊन समजावून सांगतो की जोपर्यंत मी कंपनी चालवत होतो तोपर्यंत कधीच तुमचा एकही रुपया मी बुडवलेला नाही आहे आणि यापुढे सुद्धा तुमचा एकही रुपया बुडणार नाही. पगाराची जी काही थकबाकी आहे ती सगळी मी तुम्हाला देऊन टाकेन, पण मला थोडा वेळ द्या. माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी काम करा. यापूर्वी जशी मला साथ दिलीत तशीच यापुढेही साथ द्या. आपण सगळे मिळून पुन्हा एकदा सुमित्रा एंटरप्राइजेस सगळ्यात वरती घेऊन येऊ आणि मग सगळं पूर्वीसारखं चांगलं होईल. आता एवढ्या सगळ्या कामगारांना समजावल्याच्या नंतर कामगार सुद्धा ऋषिकेशचं मागणं ऐकतात आणि मग त्याच्याबरोबर काम करायला तयार होतात. हे सगळं बघून ऐश्वर्याला मात्र प्रचंड राग येत असतो, तिचा संताप होत असतो.
तिला कळत नसतं की मी करायला काय गेली आणि इथे हे सगळं घडून काय बसलं. शेवटी माझ्या हाताला तर काहीच नाही लागलं. तर आता ऋषिकेशने सुमित्रा एंटरप्राइजेस आणि जानकी एंटरप्राइजेस हे मर्ज करायचं ठरवलेलं असतं, कारण सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी तळाला जात असते आणि जानकी एंटरप्राइजेस ही त्याची कंपनी वरती येत असते. आता दोन्ही कंपन्या त्याच्याच आहेत आणि त्याला दोघींना वरतीच काढायचे आहेत. त्यामुळे तो ठरवतो की जर हे सगळं मी एकच केलं आणि कारभार जर एवढा मोठा झाला तर मात्र मी प्रॉफिटमध्ये येईल. तर दुसरीकडे आता बीके पाटलांना या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो, कारण ऐश्वर्याकडून त्यांना प्रत्येक गोष्टीची अगदी खडानखडा माहिती मिळत असते. त्यांना कळत नसतं की हे सगळं नेमकं काय होऊन गेलं. जो ऋषिकेश त्याच्या घरातून बाहेर काढून गेला होता, बिझनेसमधून बाहेर काढून दिला गेला होता, ज्याच्याकडे पैसे नव्हते, आज तोच पुन्हा त्याचं सगळं परत मिळवतोय. सगळं माझ्या हातातून निसटून चाललंय, निघून चाललंय. तर ऐश्वर्याला सुद्धा या गोष्टीचा त्रास होत असतो. ऐश्वर्या ही विचार करत असते, करायला काय गेले, होऊन काय बसलं. ह्या मूर्ख सारंगच्या नावावर याच्या आईबापाने काहीच केलेलं नाही. साधी काही प्रॉपर्टी नाही, साधं घर नाही, बिझनेस नाही, बंगला नाही, काहीच नाही. फक्त शेती करून ठेवलं याच्या नावावर. एवढ्या जमिनीचं करणार तरी काय, या मातीत मला काय मिळणार. आता मूर्ख ऐश्वर्याला हे कळतच नाही आहे की मातीतूनच सगळं निर्माण होतं. तिला फक्त एवढंच वाटतंय की मातीचा उपयोग काय, मातीमुळे करणार काय, मातीने मिळणार काय. तर आता दुसरीकडे घरात सगळं वातावरण तर चांगलं आहे, पण सुमित्रा ही अजूनही थोडीशी नाराज आहेच, कारण तिचा मुलगा म्हणजेच ऋषिकेश हा अजूनही तिच्यावरती नाराज आहे. तो तिच्याशी बोलत नाही आहे. तो घरी परत आला आहे, जानकी घरी परत आली आहे, ओवी घरी परत आली, सगळं कुटुंब एकत्र झालं याचा तिला आनंद आहे. पण आपला मुलगा अजूनही आपल्याजवळ आलेला नाही, या गोष्टीचं दुःख हे सुमित्राला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती रास्तपणे हे दुःख प्रत्येक वेळेस दिसत असतं, कारण ऋषिकेश हा अजूनही तिला आई म्हटलेला नसतो. त्यामुळे आता ती रडत तिच्या खोलीत एकटीच बसलेली असते, नानासुद्धा खोलीमध्ये नसताना. आता जानकी सुमित्राला काहीतरी विचारण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि तिला जाणवतं की सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. आता ती तिला विचारते की आई काय झालं, घरात एवढं सगळं चांगलं वातावरण आहे, सगळे खुश आहेत आणि तुमच्या डोळ्यात पाणी. त्यावर आता सुमित्रा ही तिला सांगण्यासाठी टाळाटाळ करत असते, पण शेवटी जानकीच असते ती सुमित्राच्या मनातलं बरोबर खोदून तिला विचारते. मग सुमित्रा ही जानकीला सांगायला लागते, मी माझ्या तिन्ही मुलांमध्ये कधीच फरक केला नाही. तिन्ही मुलं मला माझी सारखीच होती, तिन्ही काय मला चारही मुलं सारखीच होती. मी कधी शरूमध्ये सुद्धा फरक केला नाही की ती माझी मुलगी आहे आणि ही माझी मुलं आहेत. पण शेवटी जे नको घडायला हवं होतं तेच घडून गेलं. ऐश्वर्या आपल्या घरात आली आणि जे सत्य मी आणि नानासाहेबांनी अगदी 30 वर्षांपर्यंत अख्ख्या जगापासून लपवून ठेवलं होतं ते बाहेर पडलं आणि माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला. त्याबरोबर जानकी ही तिला समजावून सांगते की आई सगळं पूर्वीसारखं आणि चांगलं होईल, तुम्ही काळजी करू नका. प्रयत्न तुम्ही करताय, ऋषिकेशना थोडासा वेळ द्या, हळूहळू सगळं चांगलं होईल आणि तुमचा मुलगासुद्धा तुमच्याजवळ परत येईल. तुम्ही त्यांना जन्म दिला नसला तरी संगोपन तुम्हीच केलेत, संस्कार तुमचेच आहेत. फार काळ तुमच्यापासून लांब राहू शकणार नाही ऋषिकेश, ते लवकरात लवकर तुमच्याजवळ परत येतील. आता सगळं काही चांगलं झालं आहे, आम्ही घरीसुद्धा परत आलो, आणखीन थोडा वेळ जाऊ द्यात, हळूहळू सगळं चांगलं होईल. आपल्या घरातलं वातावरण एकदा की बदलायला लागलं की त्याबरोबर त्यांच्या मनातला जो राग आहे, क्लेश आहे, तो सगळा निघून जाईल. त्या कटू आठवणी पुसायला त्यांना थोडा वेळ लागेल ना, तो आपण त्यांना देऊयात आणि मग बघा सर्व अगदी पूर्वीसारखं आणि चांगलं होऊन जाईल. आता हे सगळं ऐकल्यावरती सुमित्रा ही जानकीला म्हणत असते की तुझ्या तोंडात साखर पडो आणि तू जसं म्हणतेस तसंच होऊ देत. माझा मुलगा लवकरात लवकर पुन्हा माझ्याजवळ येऊ देत. तुला माहिती आहे जानकी, ज्या वेळेस ही गोष्ट कोणाला माहीत नव्हती त्यावेळेस म्हणजे ऋषिकेशला अशी जाणीवच नव्हती की मी त्याची आई नाही आहे आणि त्यावेळेस सतत त्याचं आई आई सुरू असायचं. माझ्या मुलाचं मला हाक मारणं एकाएकी बंद झालं आहे आणि आता मात्र मला या गोष्टीची खूप उणीव भासते. त्याबरोबर जानकी ही तिला समजावून सांगते की सगळं पूर्वीसारखं चांगलं होईल, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना. त्यावर सुमित्रा तिला सांगत असते तुझ्यावरती विश्वास आहे म्हणूनच तर आत्तापर्यंत सगळं चांगलं होत गेलं. फक्त एक चूक केली आपण, ती म्हणजे ऐश्वर्याला या घरची सून बनवली, तिच्याबरोबर सारंगचं लग्न लावून दिलं. सौमित्राने जो निर्णय घेतला ना तो बरोबर होता. त्याने अवंतिकाला चॉईस केलं, पण अवंतिका ही या घरची सून होण्याच्या लायक आहे. आम्ही चुकीचा निर्णय घेत होतो, आम्ही उगाच ऐश्वर्याला ह्या घरची सून करत होतो. ऐश्वर्याच्या खोटारडेपणाला आम्ही उगाच भुललो आणि तिचं लग्न सारंग बरोबर लावून दिलं. जर हे केलं नसतं तर आज आपल्या घरावर ही परिस्थिती ओढावलीच नसती. त्यावर आता जानकी ही सुमित्राला सांगत असते की आई आता जे होऊन गेलं त्यावर बोलून आपल्याला मिळणार तरी काय आहे. जे आता पुढे करायचं आहे किंवा घडणार आहे आपण त्यावरती बोलूया. त्यावर सुमित्रा ही तिला सांगत असते की
बोलून मिळणार तरी काय? जोपर्यंत माझा मुलगा माझ्याजवळ परत येत नाही तोपर्यंत हे सगळं जे काही व्यवस्थित झालं आहे त्याचा मला काहीसुद्धा आनंद नाही. तू घरी आलीस यात मला सुख आहेच, पण जोपर्यंत माझा मुलगा माझ्याबरोबर बोलणार नाही तोवर मला कसं चैन पडेल? त्यावर जानकी सांगते, काळजी नका करू. मी म्हटलं आहे ना होईल सगळं व्यवस्थित, तर विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. मी तुम्हाला वचन देते, तुमचा मुलगा तुमच्याजवळ परत येईल. पण आता नेमकं यासाठी जानकी करणार काय आणि हे सगळं कसं होणार हे आपल्याला पुढेच पाहायला मिळेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्यांना असेच सिरियलचे पटापट अपडेट मिळत जातील. धन्यवाद.